39 काढा, उत्पत्ती 39 आणि 4 ते काही वचन वाचू आपण. योसेफावर त्याची कृपादृष्टी झाली. योसेफ त्याची सेवा करू लागला आणि त्याने त्याला आपल्या घरचा कारभारी नेमून आपले सर्व काही त्याच्या ताब्यात दिले आणि त्याने त्याच्या स्वाधीन आपले घरदार व सर्व काही केले. तेव्हापासून योसेफासाठी परमेश्वराने त्या मिस्राच्या घरदाराचे कल्याण केले आणि त्याचे घरदार व शेतीवाडी या सर्वांस परमेश्वराने आशीर्वाद दिला. त्याने आपले सर्व काही योसेफाच्या हवाले केले होते, म्हणून तो अन्न खाई त्या पलीकडे आपले काय आहे याची त्याला भान नसे. योसेफ हा बांधीसुद्धा देखणं. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. शेजारच्यांना म्हणा, तुम्ही आशीर्वादित आहे. तुम्ही आशीर्वादित. जे तुम्हाला आशीर्वाद देतील त्यांना मी काय करीन? आशीर्वादित करीन. उत्पत्ती 12वा अध्यायामध्ये सांगितलं. आमेन. उत्पत्ती 12वा अध्यायामध्ये वाचा. अब्रामाला जो आशीर्वाद आहे तोच आशीर्वाद तुम्हाला आणि मला आहे. जे तुला आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईन. जे तुला आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईन. मग तुम्हाला काय करायचं आहे? बोला ना. कोणाला आशीर्वाद द्यायचा आहे? सगळ्यांना. काही लोक देतच नाही एकमेकाला आशीर्वाद. तर बायबल मध्ये सांगितलं, जे तुला आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईन. मी त्याला आशीर्वाद देणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही एकमेकांना आशीर्वाद द्या, परमेश्वर तुम्हाला काय करणार आहे? आशीर्वाद देणार आहे. तुम्ही आपल्या कोणाला पण द्या आशीर्वाद. प्रेज द लॉर्ड. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला माहिती आहे का, याकोब मरत्या वेळी पण त्याला मुलांना, याकोबाने मुलांना आशीर्वाद दिले. पण अब्राम, इसाक इसाकाने मरत्या वेळी तो काय करत आहे? त्यांच्या 2 मुलाला काय दिलेले आहे? आशीर्वाद दिले. इसाकाच्या मुलाचं नाव काय आहे? याकोब आणि एसाव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा विषय काय आहे की अब्रामाला कोण झालं? इसाक झाला. इसाकाला कोण झालं? याकोब झाला. याकोबाला कोण झालं? 12 लेकर झाले ना. 11व्या नंबरच्या लेकराचं नाव आहे योसेफ. हा योसेफ काय आहे? आशीर्वादित आहे. म्हणजे अब्रामाला सांगितलं तुला आशीर्वाद देईन, तुझ्या पिढ्यांना आशीर्वाद देईन. आणि त्याच्यानंतर इसाकाला सांगितलं तुझ्या पिढ्यांना मी काय करेन? आशीर्वाद देईन. त्याच्यानंतर काय झालं? याकोबाला काय सांगितलं? कोणाला आशीर्वाद देणार आहे? सगळे आशीर्वाद कुठे आलेले आहे? याकोबाच्या लेकरांवर आशीर्वाद आलेला आहे. योसेफावर आशीर्वाद आलेला आहे. योसेफानंतर कोण आहे? योसेफानंतर योसेफाच्या मुलांचं नाव काय आहे? एफ्राईम आणि मनश्शे. प्रेज द लॉर्ड. इथपर्यंत आशीर्वाद आहे. त्याच्यानंतर कोण आशीर्वाद झालं? त्याच्यानंतर कोण आलं? कोण? त्यांच्यापासून राजे तयार झाले. कोण तयार झालं? राजे तयार झाले. मग कोण आला? पहिला राजा कोण आला? शाऊल आला. शाऊलानंतर कोण आलेला आहे? दावीद आला. दावीदानंतर कोण आलेला आहे? शलोमोन आला. शलोमोनंतर राजे काय झालेले? कोणाचा आशीर्वाद आहे? देवाचा आशीर्वाद आहे. कोणाचा आशीर्वाद आहे? देवाचा आशीर्वाद. कस काय आला आशीर्वाद? अब्रामापासून. जर तुम्ही देवाची आज्ञा पाळत असेल तर तुमचं खानदान आशीर्वाद आणि तुमच्यामुळे परके पण काय होणार आहे? काम करतात ते लोक आशीर्वाद. तुम्ही त्या ठिकाणामध्ये राहतात, कोणाला आशीर्वाद करू राहिला? परमेश्वर मालकाला आशीर्वाद करा. तुम्ही ड्युटीवर राहतात तर त्या लोकांना कोण आशीर्वादित करणार आहे? देव आशीर्वादित करणार आहे. तुमच्या एकामुळे तुमच्या घराचं काय होणार आहे? आशीर्वाद होणार आहे. आशीर्वाद कोण देणार? परमेश्वर देणार आहे. तुम्ही जर आज तुम्हाला माहिती आहे का, पोटेफोराची पत्नी काय ती काही नीतिमान होती का? नाही, पापी होती. ती पापी स्त्री होती. तरी परमेश्वराने काय केलेलं आहे? काय केलं? पोटिफाराला आशीर्वाद केलं. कोणासाठी? योसेफासाठी. तुमच्यासाठी परमेश्वर काही पण करेल. पण तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे परमेश्वराच्या आज्ञाकडे. तुम्ही परमेश्वराकडे पाहिलं पाहिजे. तुमची दृष्टी परमेश्वराकडे पाहिजे. तुम्ही देवाकडे पाहून जीवन जगलं पाहिजे. तर तुमच्यासाठी तुमचं परिवार, खानदान, तुमचं कुळ, तुमच्या द्वारे परमेश्वर काय करणार? राष्ट्र तयार करणारा देव आहे. एक राष्ट्र नाही, अनेक राष्ट्र तयार करणारा देव आहे, असं बायबल मध्ये सांगितलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय सांगितलं त्या वचनामध्ये? जे तुला आशीर्वाद देतील
जे तुला आशीर्वाद देतील त्यांना मी काय करेन? आशीर्वाद देईन. अजून पुढे काय सांगितलं? जे तुला शाप देतील जे तुला शाप देतील त्यांना मी शाप देईन. त्यांना शाप भेटेल. आपल्याला शाप देणाऱ्याला काय मिळणार आहे? शापच मिळणार आहे. त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला तर त्यांना काय मिळेल? आशीर्वाद. मग तो नवरा असो किंवा बायको असो, बरोबर आहे का नाही? हा, नवरा म्हणलं माझ्या बायकोचं वाटलो, तसं नाही म्हणणार, उलट तुझ्यावर येईल. प्रेज द लॉर्ड. पण हे दोघं पती पत्नी काय पाहिजे? एक देव. देवाला भिवून वागणारे पाहिजे. हालेलुया. एका हाडातलं हाड आणि मांसातलं मांस पाहिजे. प्रेज द लॉर्ड. माझा सांगायचा विषय काय आहे की तुम्ही तुमचा परिवार आहे. परमेश्वराने अब्राहमाला म्हटलं मी सांगेल त्या देशात जा. तो गेलेला आहे आणि गेल्यानंतर परमेश्वर म्हणतो तुला जे शाप देतील त्यांना मी शाप देईन. त्यांना मी शाप देईल. तुझ्यामुळे माणसाचा शाप एकदा चालणार नाही, पण देवाचा पण देवाचा शाप कसा असतो? कोणीच काढू शकत देवाचा शाप तुम्ही तोडताल का? नाही. तोडू शकतो, पण कधी? आज्ञा आज्ञा पाळून. हालेलुया. येशूकडे यावं लागेल. येशूकडे काय करावं लागेल? विश्वास ठेवावा लागेल. तुम्हाला रडावा लागेल, पश्चाताप करावा लागेल. मग येशू जाऊन कोणाला सांगेल? त्याला. देवाला सांगेल. देवा त्यांना क्षमा करणार. Yes. आज काय करतोय परमेश्वर? Yes. हेच करत आहे. हालेलुया. आमेन. म्हणून देवाचे शाप कशामुळे येणार आहे? आज्ञा मोडल्यामुळे. प्रेज द लॉर्ड. आज्ञा मोडल्यामुळे तुमच्या आणि माझ्या परिवार काय होऊ शकतात? शापित. शाप येऊ शकतात. प्रेज द लॉर्ड. काय सांगितलं? जे तुला शाप देतील त्याला मी काय करणार आहे? शाप देईन. शाप देणार आहे. पुढं तुझ्यामुळे तुझ्यामुळे पृथ्वीवरील सर्व लोक आशीर्वादित होतील. तुझ्यामुळे पृथ्वीवरील सर्व लोक आशीर्वादित होतील. आशीर्वादित होणार आहे. अब्राहम एकटाच आशीर्वादित नाही झाला, सर्व लोक आशीर्वादित झाले. आमेन. प्रेज द लॉर्ड. आज तुम्हाला आणि मला आशीर्वाद घ्यायसाठी परमेश्वराने बोलावलेले. Yes. तुम्ही आणि मी शापित लोक नाहीये. नाही. कदाचित तुम्हाला आणि मला याला 100 वर्ष लागले आशीर्वाद घ्यायला. Yes. कोणाला? अब्राहमाला. Yes. अब्राहमाला लेकरू नाहीये. अब्राहमाने दासी शक्ती काय केलं? त्यांनी दासी पुत्र झाले त्याला. अदुगर कोण झालं? दासीपुत्र. दासी पुत्र झाला आणि त्याचं नाव काय आहे? इस्माईल आहे. आणि पण तुम्हाला सांगतो अब्राहमाचं वय 100 असताना त्याच्या बायकोचं वय किती आहे? 90 आहे. त्या म्हातारपणामध्ये परमेश्वराने त्याला लेकराचा आशीर्वाद दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लेकरं व्हायला काही मर्यादा नाही. आज सायन्स काय सांगत आहे? ठीक आहे, सायन्स बरोबर आहे. सायन्सला धरून आपण पण चाललो पाहिजे. पण देवाला धरून चाललं तर परमेश्वर भरपूर आशीर्वाद देणार आहे. तुम्हाला सांगतो बघा ना, 100व्या वर्षी बायबल मध्ये सांगितलं अब्राहमाला काय झालेलं आहे? आशीर्वाद मिळालेला आहे. आणि तो आशीर्वाद म्हणजे काय झालं? त्याला इसाक झाला. आणि इसाक झाल्यानंतर परमेश्वराने आज तिथं त्याला काय केलेलं आहे? आशीर्वादित केलेलं आहे. आणि एवढ्यावरच थांबलेला नाहीये. परमेश्वरासाठी काही करायला तयार निघालेला आहे अब्राहम. देव म्हटलं जा तुझ्या लेकराचे बलिदान माझ्यासाठी कर. गेला मोर्या डोंगरावर घेऊन गेला आणि तिथं देवाची आज्ञा पाळायला गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपण कधी पण एनी टाइम देवाची आज्ञा पाळायला तयार असतो. देवाची आज्ञा आपण जर पाळत असेल तर तुम्हाला सांगतो तुमच्या आणि माझ्या आशीर्वाद कोणी रोखू शकत नाही. जर देवाने दिलेले आशीर्वाद कोणाच्यानेच पण काय होणार नाहीये, थांबवू शकत नाहीये. देव जर आडवीत असेल तर सगळं आडवं होणार आहे. जर देव मोकळं करीत असेल तर कुणी आडवं जरी यायला लागलं ना ते काय होऊ शकत नाही. आपण माणसाला घाबरत बसतो. प्रेज द लॉर्ड. मनुष्याला शरण जाण्यापेक्षा बायबल मध्ये असं सांगितलं देवाला शरण गेलं पाहिजे. माणसाला घाबरून काय उपयोग आहे? माणसाला काय घाबरू नका. तुम्हाला आणि मला परमेश्वर आशीर्वाद देणार आहे. तुम्ही योग्य असेल, तुम्ही चांगले असेल तर घाबरू नका. आज तुम्हाला कुणी पण तुम्हाला म्हटलं तुझं वाटुळ होईल, त्याला म्हणा बाबा माझा परमेश्वर माझ्या संगती. माझं वाटुळ कोण नाही करू शकत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नागात तुम्हाला जर कुणी काही म्हणत असेल, मुद्दामून तुम्हाला आरोप लावित असेल, या बाईने काय केलं? मुद्दाम आरोप लावला. कोणावर आरोप लावला? योसेफावर आरोप लावलेला आहे की ती म्हणत आहे हा माझी काय करत आहे?
विकण्यासाठी ते ठेवलाय का? त्याच्यामध्ये सांगितलंय ना. हा आणि आरडाओरडा करून बाहेर माणसाला बोलावले. ती म्हणाली, हा इब्री तरुण गुलाम आमच्या घरच्या माणसांची आबरू घेण्यासाठी इथे आणून ठेवला आहे का? त्याने आत येऊन माझ्यावर बळजबरी केली, परंतु मी मोठ्याने ओरडले म्हणून तो माझ्यापाशी वस्त्र टाकला. हो, तुमच्यावर आणि माझ्यावर कोणी पण आरोप करू द्या, पण ते आरोप तुम्हाला सांगतो आज आपला नाश करू शकत नाही. आपलं पद घेऊ शकत नाही. आपल्याला परमेश्वराने दिले आशीर्वाद ते काय करू शकत नाहीये, मोडू शकत नाहीये. प्रेज द लॉर्ड. आज या योसेफाला काय केलेलं आहे? खोट्या आरोपामधून त्याला कुठं जावं लागलेलं आहे, जेलमध्ये जावं लागलेलं आहे. बायबल मध्ये सांगितलं 41 वचनामध्ये वाचा. 41 वाचा. पुरी 2 वर्ष लोटल्यावर फार स्वप्न पडले की आपण नील नदीच्या काठी उभे असताना 7 सुंदर व दष्टपुष्ट गायी नदीतून बाहेर 2 वर्षानंतर वारला स्वप्न पडले. स्वप्नाचा अर्थ कोणी सांगितला? योसेफाने सांगितला. म्हणजे 2 वर्ष त्याला कुठं राहावं लागलं? एका खोट्या आरोपामध्ये हा योसेफ कुठं राहत आहे? जेलमध्ये राहत आहे. पण त्याचा आशीर्वाद थांबलेला आहे का? त्याचा आशीर्वाद थांबलेला नाहीये. तुम्ही कोबाडाना लबाडी करू द्या, आपल्या विरुद्ध खोटं बोलू द्या, काही करू द्या, पण तुमच्या आणि माझा आशीर्वाद कोणी छीनून घेऊ शकत नाहीये. कोणता राजा घेऊ शकत नाही, कोणता व्यक्ती घेऊ शकत नाही, कोणीच घेऊ शकत नाही. परमेश्वराने आशीर्वाद दिला ना, कोणी घेऊ शकत नाही. योसेफाला खड्ड्यात टाकून दिलं भाऊ लोकांनी, पण त्याचे आशीर्वाद ते घेऊ शकले का? योसेफाला इजा झाली असेल, योसेफ जेलमध्ये गेला, योसेफाला इजा झाली असेल, योसेफाला काय केलं? खड्ड्यात टाकलं. योसेफाला काय केलं? विकून टाकलं. पण त्याचे आशीर्वाद कोणी वाढून घेऊ शकले नाही, कारण की त्याला कोणी आशीर्वाद केलेले? देवाने आशीर्वाद केलेले. देवाने काय दिलेलं आहे? त्याच्या पूर्वजांना काय दिलेलं आहे? ब्लेस दिलेला आहे. अब्राहमाला आशीर्वाद आहे, इसाकाला आशीर्वाद आहे, याकोबाला आशीर्वाद आहे. याकोबाचे आशीर्वाद ते कोणावर आले? योसेफावर आलेले आहे. तुम्हाला मला आशीर्वाद तोच आहे. आणि अजून जास्त, अजून 1000 पटीने, करोडो पटीने आशीर्वाद कोण दिलेले? येशूमुळे मिळाले. गलती 3:13 वाचामध्ये त्याच्यामध्ये सांगा, बायबल मध्ये सांगितलं तुम्हाला मला येशूने आशीर्वादित केलेले आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचं रक्त, अति मौल्यवान रक्त तुमच्या आणि माझ्यासाठी काय केलं? वाचलं, त्याने सांडलेलं आहे. त्याच्या रक्तामुळे तुम्ही आणि मी काय झालेलं आहे? नीतिमान झालेलं आहे, पवित्र झालेलं आहे, शुद्ध झालेलं आहे, निष्कलंक झालेलं आहे. तुम्हाला मला आशीर्वाद मिळालेले आहे. हालेलुया. बोला हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वाचा त्याच्यामध्ये. आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी करून सोडविले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे. याचा उद्देश हा की अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशू मध्ये परराष्ट्रीयांना मिळाला. अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशू मध्ये राष्ट्रीयांना मिळावा, सगळ्यांना मिळाला. हालेलुया. अब्राहमाचा आशीर्वाद कुठून अजून जास्त ट्रान्सफर झाला? येशूमधून. येशूमुळे. आमेन. त्याच्यामध्ये काय सांगितलं? येशूमुळे काय झालं? ख्रिस्त येशूमध्ये. ख्रिस्त येशूमध्ये. ख्रिस्त येशूमध्ये काय मिळालंय तुम्हाला आणि मला? विश्वासाच्याद्वारे. आणि कुठं नागरिकत्व मिळाले? स्वर्गात. बोला ना, कुठं मिळाले? स्वर्गात. नागरिकत्व मिळालं का नाही? मिळालं. संशय काही? नाही. संशय का? कुठं मिळालं? स्वर्गात. बायबल मध्ये सांगितलं तो ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यामुळे काय झाला? शाप झाला. तो शाप बनलेला आहे. तुम्ही आणि मी आज्ञाविधी नियम काय केले होते? तोडलेले होते. त्याच्यामुळे तो तुमच्या आणि माझ्यावर शाप आलेले होते. आदामापासून. प्रेज द लॉर्ड. ते शाप कुणी तोडलेले आहे? येशूने तोडले. आणि येशूने शाप तोडल्यामुळे तुम्ही आणि मी काय झालेलो आहे? आशीर्वादित झालेला आहे. मग आज तुमच्या माझ्या आशीर्वाद मध्ये काय नाही आता?
अंतर नाही आता, Yes. आशीर्वादाला रुकावट नाहीये. Yes. आमेन. पण जर आपण पाप करत असेल तर ती पाप काय होईल, एक आडभिंत होईल आणि आडभिंतीमुळे काय होणार आहे, तुम्हाला मला आशीर्वाद भेटू शकत नाही. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय लोक म्हणते एवढ्या प्रार्थना करते मग कसं काय आशीर्वाद नाहीये? अरे योसेफ पण प्रार्थना करत होता, 2 वर्ष त्याला जेलमध्ये राहावं लागलं. मग त्याचा अर्थ असा नाहीये की योसेफाने पाप केलेलं होतं. त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही आणि मी काय करत आहे, पाप करत आहे. तुम्ही आणि मी, आपल्याला आशीर्वाद जर उशिरा भेटत असेल तर परमेश्वराची काहीतरी चांगली योजना आहे. परमेश्वराची योसेफासाठी काहीतरी चांगली म्हणजे चांगलीच योजना आहे आणि ती योजना त्याला काय केलेलं आहे, मुख्य अधिकारी केलेला आहे. त्याला आमेन. हालेलुया. काय केलं, त्याला मुख्य अधिकारी. मुख्य अधिकारी व्हायला वेळ लागला. वेळ लागतो. हालेलुया. आताच पोराच्या हातात 500ची नोट दिली तर त्याला काय समजणार आहे, Yes. सांगा बरं. नाही. ये बरं इकडे एक म्हणलं, या लेकराला 500ची काय किंमत आहे, काहीच नाही. काय कळणार आहे. योसेफाला लवकर दिलं नाही. त्याला काय होतं, व्हायचं होतं, मुख्य काय व्हायचं होतं, मुख्य अधिकारी. अधिकारी व्हायचं होतं. या लेकराला मी म्हटलं जर 500 रुपये काय समजणार आहे, काहीच ते म्हणे कागद द्या. काय म्हणून हिंमत नाही वाटणार. तुम्हाला आशीर्वादासाठी परिस्थितीमधून जावा लागेल. लोक माझ्यावर इकडे हात करा. आशीर्वादासाठी कशामधून जावा लागेल, परिस्थितीमधून जावा लागणार आहे, समुद्रामधून जावा लागणार आहे. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला खडकावर उभा राहावं लागणार आहे. आशीर्वादात तुम्हाला पाहिजे असेल, तुम्हाला परीक्षेमधून जावा लागणार आहे. कशामध्ये जावा लागणार आहे, परिस्थिती, परीक्षेमधून जावं लागले. याला कोणती परीक्षा आली योसेफाला, खड्ड्याची. येशूला देवाच्या उजवीकडे बसण्यासाठी, त्याला स्वर्गामध्ये पृथ्वीवर अधिकार देण्यासाठी त्याला काय व्हावं लागलेलं, परीक्षेमधून काय झालं, जावं लागलेलं आहे. त्यावेळेस तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू झालेला आहे. तुम्हाला आणि मला आशीर्वाद मधून जायचं असल्यावर तुम्हाला पेपर द्यावा लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. काय द्यावं लागणार आहे, परीक्षेमधून जावं लागणार आहे. आणि एकदा परीक्षा खतम, आशीर्वाद तुमचे कोणी थांबू शकत नाहीये. या परिस्थितीमध्ये तुम्हाला लोक नाव ठेवणारे येऊ द्या, काय वाकडं होणार नाहीये. कुणी नाव ठेवतील, कुणी निंदा करते, कुणी नालस्ती करते, कुणी काय काय करते, करू द्या, पण तुमचे आशीर्वाद कोणी थांबू शकत नाहीये. तुम्हाला परमेश्वराने आशीर्वाद देण्यासाठी तुमच्यासाठी परीक्षा आणलेली असेल. हालेलुया. आशीर्वाद देण्यासाठी काय आणलं असेल, त्याला बोला काय आणलं असेल, परीक्षा आणली असेल. बस काय, प्रेज द लॉर्ड. काय आणलं असेल, आता दिलं, एवढं मोठं दिलं तर मोठं त्याला पद सांभाळता आलं असतं का, त्याला सांगा बरं. हा, त्याला 2 वर्ष थांबावं लागले जेलमध्ये, खड्ड्यामध्ये काही काळ थांबावा लागलेला आहे. पोटीफाराचा आरोप स्वीकारत, त्याच्या बायकोचा आरोप त्याला छेडावा लागलेला आहे, मार खावा लागलेला आहे, भावाचा तिरस्कार सहन करावा लागलेला आहे, बापापासून त्याला काय झालंय, त्याग करावा लागलेला आहे, बापापासून लांब झालेला आहे, आईपासून लांब झालेला आहे. ही परीक्षा आहे, कारण की त्याला मिश्र देश सांभाळायचा होता. म्हणून त्याला काय करावं लागलं, मिश्र देशामध्ये परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिला. प्रेज द लॉर्ड. शेवटी त्याच्या अस्थी कुठं आणाव्या लागल्या, मोशेद्वारे त्या अस्थी काय झाल्या, कुठं आणल्या, कनान देशामध्ये आणलेल्या आहेत. हा योसेफाला कितीतरी कष्टामधून जावं लागलेलं आहे. पण ते सोपं उदाहरण घ्या ना, येशूचं उदाहरण घ्या ना. येशू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू असता, तो धनवान असताना तुमच्या आणि माझ्यासाठी दरिद्री झाला, यासाठी की त्याच्या दरिद्री तुम्ही आणि मी काय व्हावे होतं, धनवान व्हा. तुम्हाला धनवान बनावा, धनवान करण्यासाठी येशूला काय करावं लागलं, दरिद्री व्हावं लागलेलं आहे. काय व्हावं लागलं येशूला, तुम्हाला तुमच्या आणि माझ्यासाठी, बोला ना. काय व्हावं लागलं, दरिद्री व्हावं लागलं, क्रूसावर जावं लागलं. त्याच्या हातामध्ये खिळे टोकले, पायामध्ये त्याला, तो त्यांनी काही पाप केलं नव्हतं, त्याला तो पाप झाला तुमच्या आणि माझ्यासाठी. तुमचे आणि माझे पाप त्या वधस्तंभावर त्यांनी काय केलेले आहे, वाहून नेले. तुम्हाला आणि मला आशीर्वाद करण्यासाठी तो स्वतः काय झालेला, शापित झालेला आहे. स्वतः त्यांनी ते स्वतःवर शाप घेतले
आणि तुमचे आणि माझे शाप त्यांनी मोडून टाकले. हालेलुया. मग तुम्ही मी निराश व्हायचं का? नाही व्हायचं. सांगा ना, नाही. व्हायचं का निराश? नाही. लेकरांनी व्हायचं का निराश? नाही. मोठ्या माणसाने व्हायचं का निराश? नाही. नाही व्हायचं. त्यांना म्हणा मी पक्का आशीर्वाद देते. हालेलुया. आहे का नाही? मग जरा म्हणा स्टाईल मध्ये, आमेन. हा? पक्का आशीर्वाद देते मी. पक्का आशीर्वादित आहे. पक्का आशीर्वाद. पक्का पाव नाही बर का. पक्का पाव असा असतो. तराजू मध्ये एका तराजू मध्ये विश्वास ठेवतात आणि एका तराजू मध्ये अल्प विश्वास ठेवतात. नाही. मग ते तराजू आयुष्यभर असंच राहतं. म्हणा पक्का आशीर्वाद देते मी. पक्का आशीर्वादित आहे. कमी नाहीये. कमी नाहीये. कमी गेली पळून. कमी पडून गेलेली. कमी घटी निकल गई म्हणा. कमी घटी निकल गई म्हणा. निकल गई यीशु मसीह के नाम से निघून गेलेली आहे. मी पक्का आशीर्वादित आहे. हालेलुया. पटा पण नाहीये. आमेन. कसं आहे? खरा आशीर्वाद. खरा आशीर्वाद आहे. मी पक्का आशीर्वाद देते. पक्का आशीर्वादाचे उदाहरण बघा. अब्रामाला आशीर्वाद, अब्रामाला म्हटलं तुझे पुळे आशीर्वादित होते आमेन. हालेलुया. आणि तुझ्यामुळे कोण आशीर्वादित होणार आहे? राष्ट्रीय. परराष्ट्रीय. काय सांगितलं त्या वचनामध्ये? परराष्ट्रीय सुद्धा आशीर्वादित होणार आहे. त्याचा या आशीर्वाद देण्यासाठी सगळ्यात मोठा सहभाग कोणाचा आहे? हो, देवाचा सहभाग आहे. देवाने काय केलं? त्याचा एकुलता एक पुत्र पाठवला तुम्हाला मला काय करण्यासाठी? आशीर्वाद देण्यासाठी. येशूमुळे खरे आशीर्वाद येतात. Yes. आमेन. हालेलुया. कोणामुळे? येशूमुळे. म्हणा येशूमुळे. येशूमुळे. येशू तुमच्या आणि माझ्यासाठी काय आशीर्वादाचं कारण आहे. सगळं स्वर्ग सोडलं त्यांनी. आमेन. आपण काय सोडतोय? आपल्याकडे 1 रुपया सुटत नाहीये. बघा ना, काय सुटत नाही. तो म्हणलं नाही माझ्या बापाची आज्ञा मला जावं लागेल. हालेलुया. अब्राम म्हटला नाही पित्याची आज्ञा मला जावं लागेल. अब्रामनी पाहिलं नाही मोऱ्याच्या डोंगरावर घेऊन गेला लेकराला बलिदान करायला. अब्राम म्हटला नाही मला माझा लेकरू पाहिजे. अब्राम म्हटला नाही मला देवाची आज्ञा पाळायची. येशू काय म्हणला? नाही मला देवाची माझ्या पित्याची काय करायची? आज्ञा पाळायची आहे. हालेलुया. येशूने देवाची आज्ञा पाळली. हालेलुया. या जगामध्ये मानव पुत्र म्हणून तो जन्माला आला आणि जन्माला आल्यानंतर मरण पावला. त्याला गाडलं गेलं, कब्रस त्याला पुरलं गेलं. त्याला तिसऱ्या दिवशी उठवलं. 40 दिवस 40 रात्र थांबला. त्याच्यानंतर तो स्वर्गात घेतला गेला आणि तो येशू तुम्हाला मला घ्यायला येणार आहे. हे सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. तुम्हाला मला कोणी तुम्हाला मला नवरा अगोदर कोणाला आणायला जातो? बायकोला आणायला जातो का नाही? वधूला आणायला जातो का नाही? तुम्हाला मला येशू घ्यायला येणार आहे. आपण वधू आहे. आपल्या वधूला ओळखा. आपल्या वधूला तो कसा ओळखणार आहे? ज्यावेळेस ती वधू काय करणार आहे? आज्ञा पाळणार आहे, नियम पाळणार आहे, देवाच्या गोष्टी पाळणार आहे. याच वधूला हा वर काय करणार आहे? ओळखणार, वरती घेऊन जाणार आहे. तुम्ही तुमच्या बायकोला ओळखा. तुम्ही तुमच्या नवऱ्याला ओळखा. तुम्ही तुमच्या देवाला ओळखा. हालेलुया. बायको सोडून दुसऱ्याच्या नादी लागत बसतो आपण. हालेलुया. काय कोणाचा विश्वास ठेवायचा आहे? तुम्हाला मला कोण घ्यायला येणार आहे? आपला नवरा घ्यायला येणार आहे. आपला नवरा तो नवराच असतो. पण आपला नवरा तो नवराच असतो. दुसऱ्या नवऱ्यावर अधिकार चालू शकत नाही. आपली बायको ती आपलीच बायको असते. दुसऱ्या बायको तुम्हाला मला काय बोलायचं ते तुम्हाला समजून घ्या. आमेन. तो कोणाला घ्यायला येणार आहे? येशू वधूला. आपल्या वधूला. आमेन. कोणच्या वधूला? जी वधू चांगली असते, जी स्वच्छ असते, जिला दाग नसती, सुरकुती नसती, तिला घ्यायला येणार आहे. हे सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. हालेलुया. हे काय सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. हालेलुया. तुम्ही आणि मी कोणाला घ्यायला जातो? लग्नाच्या दिवशी जी योग्य वधू आहे, चांगली वधू आहे, जे आपलं शरीरातलं हाडातलं हाड, मांसातलं मांस काय करत आहे? तिला घ्यायला जातो. दुसरीला घ्यायला जातो. दुसरीला घ्यायला गेला तर काय होईल? तुझ्या आचरणात काय होणार आहे? निघून जाणार आहे. तिच्यामुळे त्या वधूमुळे तुम्ही आणि काय आशीर्वादित होणार आहे. कारण की तुमच्या हाडातलं हाड आणि मांसातलं मांस आहे. किती लोक माझ्या बरोबर कळतंय का तुम्हाला? मी आता विषय डायव्हर्ट नाही केला मी. आता मला परत आठवण करून दे बरं का वराचं वधूचं. आता इकडे घेतो मी. काळा उत्पत्ती याचं वचन
आपली वधू ती आपला आडातला आडे, तिला सोडून दुसऱ्या बाईच्या नादी लागत असेल, पुरुषाच्या नादी लागत असेल, व्यभिचार करत असेल, पाप करत असेल तर आशीर्वाद भेटणार नाही, आशीर्वाद लांब जाणार आहे. कोणामुळे आशीर्वादित होणार आहे? आपल्या वरामुळे. तो वर तुम्हाला, तो येशू तुम्हाला मला घ्यायला येणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही मी आशीर्वादित आहे. काय सांगितलं? गलतीकारक 3:13-14 मध्ये काय सांगितलं? त्याच्यामुळे तुम्ही आणि मी काय आहे? आता आशीर्वादित आहे. आणि तो आशीर्वादित वर तुम्हाला वधूलाच घ्यायला येणार आहे. असे पाप करणाऱ्या लोकांना घ्यायला येणार नाही. जिथं दोघे असेल, काय सांगितलं? एक घेतला जाईल. जिथं दोघी दळीत असतील तिथे एक घेतली जाणार आहे. एक कोणाला घ्यायला जाणार आहे? जी वधू तयार आहे, जिच्यावर दाग नाहीये, सुरकुती नाहीये, तिला कोण घ्यायला येणार आहे? वर घ्यायला येणार आहे. आणि या वराने, या वरामुळे, या येशूमुळे तुम्ही आणि मी काय झालोय? आशीर्वादित. वाचा ना त्याच्यामध्ये काय सांगितलं सवय. आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला हा, आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला हम्म. नियमशास्त्राच्या शापापासून खंडाने भरून सोडविले. नियम खंडणी भरून काय केलेलं आहे? पडून गेले. खंडणी भरून काय केलं? सोडविले. हा, खंडणी भरून सोडले. अजून जो कोणी झाडावर टांगलेला आहे, हा, पुढं तो तो शापित शापित आहे आहे. असा शास्त्रलेख आहे. असा शास्त्र लेखन. पुढं काय सांगितलं? यात उद्देश हा की यात उद्देश हा की अब्रामाला दिलेला आशीर्वाद अब्रामाला दिलेला आशीर्वाद येशू मध्ये ख्रिस्त येशू मध्ये राष्ट्रीयांना मिळावा. तो आशीर्वाद तुम्हाला आणि मला कोणामुळे मिळाला? येशूमुळे. येशूमुळे तुम्हाला पण मिळाला, परराष्ट्रीयांना पण मिळाले. परराष्ट्रीय पण जे लोक तयार असणार आहे त्यांना पण येशू घ्यायला येणार. हालेलुया. येशू घ्यायला येणार आहे. सगळ्यात मोठी काय आहे? आनंदाची बातमी आणि ब्लेसिंग येतो. आमेन. हालेलुया. येशू घ्यायला येणार. आशीर्वाद नाही का? Yes. आवडलं नाही का? आवडलं. आवडलं का? बरं, मग येशू घ्यायला येणार आहे. Yes. नाही आला तर काय? तुम्ही काय उपयोग आहे तुम्हाला? जगामध्ये काय घेऊन जाणार आहे? शरीर पण घेऊन जाणार, 1 रुपया पण ठोकळा तो पण घेऊन जाणार नाही. काय ठोकळा घेऊन जाणार? सांगा बरं. काहीच नाही. शरीर पण इथं राहील, सोनं राहील, नाणं सगळं इथं राहील. हालेलुया. येशू घ्यायला. येशू घ्यायला येणार आहे. आमेन. हालेलुया. येशूने घेऊन गेलं तर तुमच्यासाठी वरती मोठा सोन्या आशीर्वाद चांदीचे आहे. नाण्याचे सगळं स्वर्ग एकदम सुंदर प्रकाश आहे, हिरवळ आहे, झाड आहे, फळ आहे, 12 प्रकारचे फळ आहे, कितीतरी प्रकारचे फळ आहे, कितीतरी प्रकारचे ब्लेसिंग मिळणार आहे, कितीतरी प्रकारचे आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोक माझ्या बरोबर आहे? बोला हालेलुया. 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 हा, वाचा 2रा अध्याय आणि 21 ते काही वचन वाचा. मग परमेश्वर देवाने आदामाला गाढ निद्रा आणली आणि तो झोपला तेव्हा त्याने त्याची एक पासळी काढून घेतली, तिची जागा मांसाने भरून आली. परमेश्वर देवाने आदामाची पासळी काढून तिची स्त्री बनविली आणि तिला आदामाकडे नेले. तेव्हा आदाम म्हणाला, आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस आहे, तिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनविली आहे. यास्तव पुरुष आपल्या आई बापा सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील, ती दोघे एक देव होती. आमेन. हालेलुया. बायबल मध्ये काय सांगितलं? ही दोघे एक देव होते. ह्या दोघांना कितव्या दिवशी बनवलं? 6व्या दिवशी. आणि 6वा दिवस परमेश्वराने काय केलं? आशीर्वाद देऊन पवित्र केलं. 6वा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केलं. वाचा ते 2:1 मध्ये मला असं. याप्रमाणे आकाश व पृथ्वी आणि तेथील सर्व काही सिद्ध झाले. देवाने केलेले आपले काम 7व्या दिवशी संपविले. केलेल्या सर्व कामापासून त्याने 7व्या दिवशी विसावा घेतला. देवाने 7वा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला, कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम संपवून त्याने त्या दिवशी विसावा 7वा दिवस काय केलेला आहे? आशीर्वाद. आशीर्वादाचा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वधू आणि वर, पती पत्नी जर एक संख्या असतील तर आशीर्वाद आहे. Yes. आमेन. नाही तर ती पत्नीला सोडून तुम्ही दुसऱ्या पत्नीच्या नादी लागले असेल तर तुम्हाला आशीर्वाद नाही. किंवा आपला पती सोडून दुसऱ्या पतीच्या नादी लागले असेल ती स्त्री, ती काय नाहीये? आशीर्वादित. का नाहीये? कारण की तुझ्या आडातला आड सोडून तू कुठं झालेली आहे? चुकीच्या ठिकाणी.
प्रेज द लॉर्ड. काय सांगितलं त्याच्यामध्ये? ही माझ्या ही माझ्या हाडातलं हाड आणि मांसातलं मांस आहे. हे कोणी ओळखलं? हा? बोला ना, कुणी ओळखलं? मी ओळख. जे लोक आपल्या बायकोला ओळखतात ते आशीर्वादित आहे. आमेन. परस्त्रीकडे आपण पाहत जरी असेल वाईट नजरेनी, तर हे काय आहे? व्यभिचार आहे. आणि व्यभिचार तुम्ही करत असेल तर देवाच्या आज्ञा मोडणार, आणि देवाच्या आज्ञा मोडली म्हणजे काय? आशीर्वाद निघून गेले. हालेलुया. किती लोकांना कळतंय? हा येशू कोण आहे? वर आहे. बरे आपण कोण आहे? होते. येशूने आपल्याला आशीर्वादित केलेले. आपण त्याच्याबरोबर राहिलं तर आशीर्वाद आहे. पती पत्नी एकमेकाबरोबर राहिलं तर काय आहे? आशीर्वाद आहे. जर ती एकमेकाला सोडून जात असेल तर ते काय आहे? आशीर्वादित नाही. आशीर्वादित नाही. हालेलुया. निर्गम 20 अध्यायामध्ये सांगितलं व्यभिचार करू नको, ती आज्ञा काढा फास्ट लवकर. निर्गम 20 व्यभिचार करू नको. किती? 14. 14 वाचा. 14 कार वाचा. 20-14. 20-14. हा 20-14 मध्ये काय सांगितलं? व्यभिचार करू नका. तुम्ही एखाद्या पुरुषाकडे परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहिलं, वाईट विचार केले तर काय आहे? आशीर्वादित नाही होणार. पाप आहे. काय ते? पाप आहे. पाप आहे. तुम्ही आपली बायको सोडून परस्त्रीकडे पाहतात वाईट नजरेने, आपला नवरा सोडून तुम्ही परपुरुषाकडे पाहतात वाईट नजरेने. तरुण मुलं पण बघा, लक्ष द्या. हे काय आहे? पाप आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपली वधू आपल्यासाठी काय आहे? तयार आहे. आशीर्वादाचं कारण आहे. आमेन. पण आपली वधू आपल्यासाठी आपली वधू आपल्यासाठी. आपल्यासाठी. आशीर्वादाचं कारण आहे. आपला वर आपल्यासाठी आपल्यावर आपल्यावर आपल्यासाठी. आपल्यासाठी. आशीर्वादाचं कारण आहे. येशू आपला काय आहे? वर आहे. आणि आपण वधू आहे. तो आपल्यासाठी कशाचं कारण आहे? आशीर्वादाचं कारण आहे. तुम्हाला मला आशीर्वादित करण्यासाठी त्याला वधस्तंभावर जावं लागलं. कठीण मरण त्याने पत्करलं, म्हणून तुम्ही आणि मी आशीर्वादित आहे. हालेलुया. असे सहज आशीर्वादित नाही झाले. परीक्षा द्यावा लागली येशूला. डोंगरावर रानात नेलं. रानामध्ये 40 दिवस उपाशी राहिला येशू. त्याच्यानंतर त्याला वधस्तंभावर परीक्षा द्यावा लागली. ओ त्याच्या जीवनामध्ये असंख्य त्याला काय झालेल्या परीक्षा द्यावा लागल्या. कस काय द्यावा लागल्या? तुम्हाला मला आशीर्वाद करण्यासाठी येशूला परीक्षेमधून जावं लागलेलं आहे. म्हणून तुम्हाला मला काय मिळालेलं आहे? आशीर्वाद मिळालेला आहे. हालेलुया. सहज आशीर्वाद झालेलं नाही. तुम्ही जर पती पत्नी संगती असेल आशीर्वादित. तरच आशीर्वाद आहे. Yes. हालेलुया. अब्रामाने आणि साराने लेकरू होत नाही म्हणून दुसऱ्याकडून लेकरू घेतलं. कोणी घेतलं? दोघांवर बायकोनी. म्हणा दोघांवर बायको. दोघांनी मिळून. त्यावेळेस संमती. आता नाही संमती. आता म्हणतात अब्रामाने लग्न केलं, मग आता मी पण लग्न करतो दुसरं. परमेश्वरने नुसतं वाईट जरी पाहिलं तरी काय आहे? पाप आहे. पुरुषांनी पण आणि स्त्रियांनी पण वाईट जरी पाहिलं तर काय आहे? पापच आहे. पाप आहे. अब्रामाने काय केलं? दोघांनी संमती मिळून काय केलं? दासी. दासी पासून घेतलं. पण ते आशीर्वाद. परमेश्वराने ते केलं नंतर केलं, त्याला पण आशीर्वाद दिले. पण सगळ्यात महत्वाचं स्वतःहून त्याला आणि त्याच्या पती पत्नीला आशीर्वादित लेकरू देऊन आशीर्वाद कोणी केलं? परमेश्वराने आशीर्वादित केलं. किती लोक माझ्यावर कळतंय का तुम्हाला? त्या पती पत्नीला आशीर्वाद देणं कोण देणार आहे? परमेश्वर देणार आहे. हालेलुया. त्याला 100 वय होऊ द्या तरी परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वराचा आशीर्वाद देणार आहे. हालेलुया. काय काय लोक म्हणतात आता मग लेकरू होत नाही मग द्या सोडून. तसं नसतं. देव देणार. देवाने जी गाठ बांधलेली ना तुमची, तुमच्या हाडातलं तुमचं हाड काढून तिची नारी बनवलेली. काय सांगितलं त्याच्यामध्ये? वाचा ना. हे माझ्या हाडातले हाड आणि मांसातले मांस आहे. हे रे 21 वाच. उत्पत्ती 2:21. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला गाढ निद्रा आणली आणि तो झोपलेला असताना परमेश्वर आदामाला गाढ निद्रा आणली. तो झोपलेला होता, गाढ निद्रेत होता. त्याच्या शरीरातून एक फासळी त्याच्या शरीरामधून काय काढलेलं आहे? वाकडी. पासळी. पासळी काढली. वाकडी पासळी. ही वाकडी पासळी कुठून निघली? माणसातूनच नाही. तरी आपण म्हणतो माझी नाहीये. चांगली नाही. लेकरू होत नाही, माझी नाही वाटते. हे की दुसरं? अरे तुझी ते
ही असली तर तुला आशीर्वाद आहे, ती नसली तर तुला कुठून आशीर्वाद आहे? Yes, yes. हा? Yes. तुझ्या माझ घरामध्ये तुझी स्त्री सफळ द्राक्ष सफळ द्राक्षवेलीसारखी काय आहे? होणार आहे. आहे. वाचा स्तोत्रसंहिता 128. स्तोत्रसंहिता 128 किती? 3. हा 3 मध्ये वाचा स्तोत्रसंहिता 128. तुझ्या माझ घरात तुझ्या माझ घरामध्ये तुझी स्त्री सफळ द्राक्ष सफळ. सफळ या शब्दाचा अर्थ काय आहे? आशीर्वादित. आमेन. सफळ म्हणजे तुम्ही जर तिच्या बरोबर असेल, ती तुमच्या बरोबर असणार आहे, तर काय होणार आहे? सफळ होणार आहे. सफळ म्हणजे काय? तुमचा संसार सफळ होणार आहे. तुमचा संसार काय? आशीर्वादित होणार आहे. तुमचा संसार काय होणार? फळद्रूप होणार आहे. सफळ. संगती असलं तर सफळ आहे, नाही तर डफळ आहे. निष्फळ आहे. डफळ पाणी. ज्याच्यामध्ये हे देवाचं नाहीये, तिथं काय आहे? निष्फळ आहे. आशीर्वाद आहेत बर का, पण ज्यावेळेस ते दोघे येतील आल्यानंतर काय आहे? आशीर्वादित मग ते सफळ आहे. Yes. काय आहे? सफळ. घरी बसून सफळ नाही. दोघं नवरा बायको घरी बसणार म्हणजे मी सफळ, आम्हाला देवाचं वचन माहिती सफळ आहे. सफळ व्हायला तू ते इथं चपळ व्हावं लागेल, तुला आज्ञा पाळावं लागेल. इथं यावं लागेल. Yes. काय सांगितलं? तुझ्या माझ घरात हाडातलं हाड मांसातलं मांस आहे. तुझ्या माझघरामध्ये, माझघर म्हणजे कोणतं आहे? किचन. किचन. किचनला शब्द वेगळा शब्द नका तुम्ही हे करू. काही लोक म्हणतात पृथ्वीवर जात जुलूम माजलेला होता, म्हणजे तो शब्द नाही. तुझ्या माझघरामध्ये सफळ तुझी स्त्री सफळ. काय वाच ना. तुझी स्त्री तुझी सफळ सफळ द्राक्ष. द्राक्ष. तुझी स्त्री कोणाची? तुझी स्त्री तुझी कोणाची स्त्री सांगितली? स्वतःची. स्वतःची सांगितली. दुसऱ्या स्त्री बरोबर तुम्ही आशीर्वादित नाही होणार. हिला डिवोर्स द्यायचा, तिसरी ती करायची, तिच्या बरोबर आशीर्वादित नाही. ही पासळी काढली, तिच्या सांगते तुला आशीर्वाद. Yes. कोणची पासळी? तुझी स्त्री. आता हे स्टडी कोणी दिलाय का तुम्हाला? देवा- हे मला पण स्टडी नव्हता, देव देऊ राहिला आता. तुझी स्त्री फक्त ती हाडातला हाड मांसातलं मांस असलं तर काय होईल? आशीर्वादित होणार आहे. दुसरी जॉईंट केली म्हणून ही माझी नाही होणार आशीर्वादित. बेटा वय होऊ दे तरी तुला देव लेकरू दे. आमेन. वय होऊ द्या तरी लग्न होईल. आमेन. वय म्हातारड होऊ द्या, काय होऊ द्या, तरी परमेश्वर काय देईल? लेकरू देईन म्हणजे देईनच, करीन म्हणजे करीनच. आशीर्वाद नाहीच मिळाले म्हणजे मिळालेच आहे. पक्का म्हणजे पक्का. आमेन. पक्का पाहुणे बर का, हलणार नाही. होईन का नाही? परमेश्वराने सांगितलं होईन म्हणजे होईनच. खात्रीने. तुझीच स्त्री. खात्रीने आशीर्वाद. कोणाची स्त्री? तुझी स्त्री. त्याची स्त्री कोण मानणार या? जे लोक आज्ञा पाळतील, विधी पाळतील, नियम पाळतील, तेच लोक स्वर्गात जातील. आमेन. हालेलुया. कोणी पण म्हणून मी स्त्री बनाल तर 5 मिनिटं स्त्री बनतील. 5 मिनिटासाठी लग्न करू नका. नवीन फॅशन निघली 5 मिनिटाची. कॉन्ट्रॅक्ट बेस. कॉन्ट्रॅक्ट बेस. कॉन्ट्रॅक्ट बेस. हा थोड्या दिवस मी एवढे वर्षभर राहिले चालणार नाही. देवाबरोबर राहा. तुझी स्त्री बनाव जी असणार आहे. तात्पुरती त्यांच्या नादी नका लागू. जे तुम्हाला लाईफ टाइम दिलेले तुमच्या हाडातला हाड मांसातलं मांस असेल ती सफळ होईल. आमेन. तुझी स्त्री द्राक्षवेली सारखी. द्राक्षवेल काय होतो? सफळ. द्राक्ष काय म्हटलं? तुझी स्त्री द्राक्ष. सफळ तुझी स्त्री सफळ द्राक्षवेली सारखी. तुझी स्त्री सफळ द्राक्षवेली सारखी. सफळ द्राक्षवेली सारखी होईल. द्राक्षवेली सारखी होईल. द्राक्षाला काय एकच द्राक्ष येतो का? हा सांगा बरं. घड येतो, मोठा गोड. मोठा घड. असं करा, घड येतो. गड येतो. वरपासून असा मोठा 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 तयार होऊन खालपर्यंत एवढा येतो बुट्टा एक रात. घड. मग कोणी शाळेत मध्ये खाता? पुष्कळ फळ देणार. हे घड कोणाला लागणार आहे? सफळ. सफळ. तुझी स्त्री. Yes. तुझी स्त्री सफळ द्राक्ष. काय काय लोक म्हणतात हा स्त्री तिला लय बरकत आहे. अरे तिला बरकत दिली कुणी? तिला आशीर्वाद दिला कुणी? परमेश्वराने. तुझी जर असली तर तिला आशीर्वाद आहे. आमेन. तू 80 इकडची तिकडची पकडून तिला कसं काय भेटन आशीर्वाद? म्हणे ही माझी.
किती 5-6 जॉईंट लावून राहिले तिकडं. एक ऑलरेडी आहे ना, ती दुसरी कशाला लावून राहिलाय, तिच्यात पोट भरत नाही, तिसरी आणतो. बाया पण त्याच्यात बघा, इकडं तिकडं सगळे दुनिया चालू आहे विचार. स्वतःचा नवरा सोडून म्हणते मी तुझी, दुसऱ्यालाच म्हणते मी तुझी पासळी, दुसरीकडे जाऊन चिटकतात. ते काय आहे, तू तिचा आशीर्वाद पण ती गमावणार आणि तो समोरचा त्याचा पण जाणार नाही, त्याला तर काही भेटणार नाही. फक्त एकमेकाच्या हाडातले हाड जे असतील ते आशीर्वादित होणार आहे. हो नाही, आदाम म्हणतो हे माझ्या हाडातलं हाड आणि मांसातलं मांस आहे, आता तिच्यामुळं मला काय होणार आहे, आशीर्वाद भेटणार आहे. कल्याण झालं. बायको लग्नाच्या दिवशी मग आनंद होतो का नाही, का निरोज होतो, निरोज होऊन माझं उभं राहते लग्नाच्या दिवशी. सांगा बरं, आनंद झाला का नाही कधी? लग्नाच्या दिवशी काय होता, आनंद होतो. काय आनंद, अरे माझी बायको आता ही काय होतं, माझी बायको. याच्या पहिले ठेवलेल्याला काय म्हणत होतो, ठेवलेलं म्हणत होतो, बरोबर आहे की नाही? पण बायकोला ठेवलेली म्हणणार आहे का, काय म्हणणार आहे, माझी बायको. मग आदाम काय म्हणतो, हे माझ्या हाडातलं हाड आहे, मांसातलं मांस आहे आणि तिच्यामुळं आता काय तुझी स्त्री सफळ द्राक्षी वेली सारखी होईल. द्राक्षी वेली सारखी काय म्हणलं, वेली सारखी होईल. तुमच्या संगती तुमची बायको असेल आणि जी बायको नवऱ्या बरोबर असेल तिला सफळ होण्यासाठी नवरा बरोबर राहावं लागेल आणि नवऱ्याला आशीर्वादित होण्यासाठी बायको त्याच्या जवळ पाहिजे, त्याच्याच हाडात लाड पाहिजे, दुसरं ट्रान्सफर करून चालणार नाही. प्रेज द लॉर्ड. आता जे काही लोक संमती देतात, हे नाही होत, दुसरी कर, दुसरीला परमिशन नाही बाबा, माणसाला पण नाही स्त्रीला पण नाही. एके बरोबर लग्न करून दिलं, तिच्या बरोबरच मारायचं, त्याच्या बरोबरच मारायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. तर बायबल तुझी स्त्री द्राक्षावळ्यासारखी सफळ होईल. पुढे काय सांगितलं, तुझ्या मेजा सभोवती तुझी मुले. हे मुले काय आहे, आशीर्वाद आहे. जर बायको नवरा बायको एकमेकाबरोबर विश्वास असणार आहे तर तुमचे लेकर कुठे येणार आहे, मेजा समोर. मेज म्हणजे काय आहे, मेज म्हणजे आशीर्वाद आहे. तुम्ही आशीर्वाद, तुमचे लेकर पण आशीर्वाद, तुमचा परिवार पण काय आशीर्वादित असणार आहे. मेज, मेजावर काय असतं, हा मेज, कधी डायनिंग टेबल म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो, डायनिंग टेबल. तो डायनिंग टेबल आहे. हा मेज जो आहे ना, हा मेज परमेश्वराने दिलेला आशीर्वादाचा मेज आहे. हे मेज कशाला म्हटलं, ब्लेसिंग म्हटलं, ब्लेसिंग. मेज म्हणजे या मेजावर तुझे आशीर्वादावर तुझे लेकर काय होणार आहे, त्या आशीर्वाद ते लेकरांना काय होणार आहे, भेटणार आहे. तुझी मुलं जैतुनाच्या रोपासारखी होती. जैतून बघा पाहायला जरी भेटतं की जैतून, हा जैतुनाचं झाड. बायबल मध्ये सांगितलं जैतून तेल असतं जैतुनाचं. प्रेज द लॉर्ड. जैतून किती उंच असतं ते. एवढं नोआच्या काळामध्ये पूर आला. पूर आल्यानंतर जैतुनाचं पान कोणी तोडून आणलं, कबुतर. कबूतर का कावळा आहे, कोणी आणलंय मला नाही माहिती हो. कबुतराने काय केलं, कबूतर आहे का, कबुतराचे खबर, काय आणलं, कावळ्याला पाठवलं. कावळ्या गेला, एक हिंडून परत आला. दुसऱ्यांदा पाठवलं, तो आलाच नाही. मग काय पाठवलं, कबूतर पाहिलं, हुशार, डिकचिक डिकचिक डिकचिक. काय घेऊन आलं लगेच, ते पान घेऊन आलं. कोणतं पान घेऊन आलं, आयुर्वेदिक पान घेऊन आलं. ते पान म्हणजे काय, जैतून आहे. हा, एवढा पूर आला तरी जैतुनाचं काय आहे, उंच झाड आहे. तसे तुमचे लेकर होणार, लेकर होणार आहे का नाही, आम्ही तर म्हणणार जैतुनासारखे वाढणारे, जैतुनासारखे. पण आपल्या पत्नी बरोबर, आपल्या नवऱ्या बरोबर राहिलं तर लेकर काय आहे, जैतुनाच्या रोपासारखी काय होणार आहे, वाढणार आहे. अजून पुढे काय सांगितलं,
पहा परमेश्वराचे भय धरणाऱ्या पुरुषाला परमेश्वराचे भय धरणाऱ्या पुरुषाला आणि स्त्रीला असा आशीर्वाद मिळेल. असा आशीर्वाद मिळेल. पुरुषाला, पुरुष जर बायको बरोबर असला नसेल ती आपल्यावर सगळं वाहणार आहे. पर स्त्री बरोबर नाही, आपल्या बायको बरोबर राहायचे. मग आशीर्वाद. नाही तर किती कमावलं, किती धंदा केला तो सगळं गायब होतो. किती गाय आणन, किती गुरं आणन, किती ढोरं आणन, किती काही कर, काहीच नाही. देवाचं ऐकत नाही, देवाच्या आज्ञाच पाळत नाही. Yes. देवाच्या आज्ञा पाळत नाही म्हणून काय नाही, जेतुनासारखे लेकरं वाढत नाहीये, संपत्ती वाढत नाही, काहीच वाढत नाही. तुझी स्त्री द्राक्षवेली सारखी सपवलेली, तुझे लेकरं जैतुनासारखे वाढतील. आणि पुढे सांगितलं परमेश्वराचे भय धरणाऱ्या परमेश्वराचे भय धरणाऱ्या पुरुषाला असा आशीर्वाद मिळेल. असा आशीर्वाद मिळेल. आमेन. आमेन. हालेलुया. मग कसा आशीर्वाद पाहिजे? असा असा म्हणजे कसा? जैतुनासारखा. जैतुनासारखा, द्राक्षवेली सारखा, परत लबानन सारखा, गंधर्व सारखा हे आशीर्वाद पाहिजे. आमेन. प्रेस द लॉर्ड. काही लोकांना सोन्याचे भरपूर त्यांच्याकडं, पण लेकरं नाहीये. परमेश्वराने काय सांगितलं? संतती. वाचा त्याच्यामध्ये संतती परमेश्वराने किती? दिलेली धन आहे. वाच ना, 2 मध्ये वाच. 2 मध्ये वाच. 127. 127 2. ते काय सुचतंय मला? 3 वाचा. 127 3. पहा संतती ही परमेश्वराने दिलेले धन. हा, ही संतती ही परमेश्वराने दिलेलं काय आहे? धन आहे. पोटचे फळ त्याची देणगी आहे. हे फळ कोणी दिलं? हा, धन कोणी दिलं? लोकांना काय नाहीये? सोने, नागिने, 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 सागिने सगळे. लेकरांचा आशीर्वाद. लेकरांचा आशीर्वाद. लेकरं नाही म्हणतात अब्रामासारखे. अब्राम म्हणतो 100 वर्ष झाले मला लेकरू नाहीये. परमेश्वर म्हणला तुझी संतती काय होणार आहे? वाळूच्या कणाप्रमाणे होणार आहे. परमेश्वर त्याला म्हणतो तुझी संतती हे तारे म्हणतात, या ताऱ्यासारखी तुझी संतती करेल. हे तुझा नौकर मालक नाही होणार, हक्काचा वारस. तुझ्या नौकराच्या लेकर मालक नाही होणार, तुझा लेकरू मालक होणार आहे. तुझा लेकरू आशीर्वादित होणार आहे. तुझी पिढी आशीर्वादित होणार आहे. तुझ्या पिढ्यांच्या पिढ्या आशीर्वादित होणार आहे. तुझे राष्ट्र तुझ्याद्वारे राष्ट्र आशीर्वादित होणार आहे. म्हणून सांगितलं संतती हे परमेश्वराने दिलेलं काय आहे? धन आहे. संतती कोणी दिलेलं धन आहे? परमेश्वराने दिलेलं धन. आणि आपण म्हणतो सोनं माझं, हे माझं, ते माझं, लेकरू. आणि ते माझं, नामुक माझं, धमुक माझं, तमुक माझं. लेकरू. काय नाही. लेकरं धन. जे लेकरू परमेश्वराने दिलं तेच धन. ते तुमचं धन आहे. आमेन, आणि आमेन. हे धन काय करणार आहे? शेवटपर्यंत आई बापाला सांभाळणार आहे, हालेलुया. लक्ष देणार आहे. आमेन. आई वडिलांचा काय ठेव? सन्मान. सन्मान. ही देवाची आज्ञा आहे, लक्ष दे. आमेन. आई वडिलांचा काय करायचं? सन्मान. हालेलुया. हे लेकरांनी काय करायचं? आपल्या आई वडिलांचा काय करायचा? आईला मागे फिरून बोलायचं नाही, बापाला मागे फिरून बोलायचं नाही, मोठ्याला लोकांना मागे फिरून बोलायचं नाही. चांगलं त्यांचं ऐकायचं. कशासाठी? तुम्हाला आशीर्वाद भेटण्यासाठी. तुम्हाला लेकरांना काय करायचंय? संतती परमेश्वराने दिलेलं आहे. पोटची फळे त्याची देणगी आहे. या पोटच्या फळाने आपल्या आई वडिलांचा काय करायचा आहे? सन्मान करायचा आहे. आमेन. हालेलुया. आपल्या आई वडिलांचा काय करायचंय? सन्मान. कशाला करायचं सन्मान? आशीर्वादित होण्यासाठी. सांगा, बोला, कशाला करायचंय? आशीर्वादित होण्यासाठी. म्हणा आशीर्वादित होण्यासाठी. आशीर्वादित होण्यासाठी. म्हणा असं करा, इकडे बघा, आशीर्वादित होण्यासाठी. आशीर्वादित होण्यासाठी कोणाचं ऐकायचंय? आई बापाचं ऐकायचंय. मागं फिरून बोलायचं नाही, उलट बोलायचं नाही. त्यांनी सांगितलेले काम काय करायचे? करायचे. त्यांचे खिशातले पैसे चोरायचे नाही. 1 रुपया दिला का 4 रुपये तिकडे खाऊन यायचे नाही, 2 रुपये द्यायचे. असं नाही करायचं. इमानदारीने पैसे आणून द्यायचे. Yes. कशासाठी? आशीर्वादित हे होण्यासाठी. परमेश्वराचं वचन तुमच्या जीवनात पूर्ण होण्यासाठी. आमेन. वचन कसं पूर्ण होणार? संतती परमेश्वराने दिलेलं नाही. तुम्ही परमेश्वरापासून परमेश्वराचं ऐकायचं, परमेश्वराच्या आज्ञा विधी नियम पाळायचे, मग त्यावेळेस तुम्ही काय होणार आहे? आशीर्वादित होणार. हालेलुया. मला हालेलुया. हालेलुया. आता लेकरांना कळालं, Yes. नवरा बायकोला कळालं, Yes. सगळ्यांना कळालं का? Yes. हा, नवरा बायकोने एक संगती राहिलं तर काय आहे? आशीर्वाद आशीर्वाद आहे. आहे. लेकरांनी आई वडिलांचं ऐकलं, आई वडिलांबरोबर राहिलं तर काय आहे? आशीर्वाद आहे. नाहीतर तुम्ही आई वडिलांना सोडून दिले तर तुम्ही काही आशीर्वादित नाहीये. काय काय लेकर बघा, आई बापाला सोडून गेले, त्यांचं विचारित नाही, काय नाही करीत, आशीर्वादित नाही.
आई वडिलांना धरून राहा. आमेन. काय करायचंय? धरून राहा. धरून राहायचं. ते कसे असू द्या, नाव ठेवू द्या, शिवाय देऊ द्या, काही करू द्या, पण त्यांना विचारायचं, बोलायचं, फोन करायचा, लांब असलं तर घेऊन जायचं, येत असलं तर, नसलं तर फुलं द्या, जिवंतपणे द्या, मेल्यापणे देऊ नका. जिवंतपणे देवाला बघून आई वडिलांचा सन्मान करा आणि आशीर्वाद द्या. आमेन. हालेलुया. काय करायचंय? पंचपणी करायचंय. त्या जर त्याला सांगा जिवंतपणी करायचंय. जिवंतपणे करायचंय. मेलापणे नाटक करू नकोस. तुझं फुल पाहायला तुझी आई येणार नाही, तुझं फुल पाहायला तुझा बाप येणार नाही. कधी द्यायचं फुल? कधी द्यायचंय? जिवंतपणी द्या. मग मस्त नाटक करतील, मोठा हार घेऊन येतील लोकांसमोर. कशाला आणतो हार? त्या आईला आणि त्या बापाला तू विचारलं नाही आणि मेल्यानंतर नाटक करतोय, मेल्यानंतर ताट आणतोय जेवणाचं. कशाला आणतो? तुझ्या जेवणाचं ताटासाठी तो थांबून बसलाय का तिथं कबरीमध्ये? नाही. याला निघून तो तुला ताट आणायचं तर जिवंतपणे आण. आमेन. हालेलुया. कब्रस्तानामध्ये ताट घेऊन जाऊन काही उपयोग नाहीये. तुला ताट द्यायचं, चांगलं ताट जिवंतपणे दे. आमेन. बापांची सन्मान करायचा. ते पास्टर असू किंवा आपले आई वडील, लक्ष द्या इकडे बघा, पास्टर असू, आई वडील असू, यांचा तुम्हाला काय करायचा आहे? आई बापाला काय आणायचं? ताट भरून आणायचं. आता तुम्ही मला, पास्टर आपले कोण आहेत? आई वडिलाची. सिस्टर कोण आहे? त्यांची काळजी घ्या, त्यांना फुलं द्या, कपडे द्या, ताट भरून आणा, जेवायला खावायला घाला. कारण की काय आहे? आई वडिलांचा काय कर? वाचा 20 मध्ये सांगितले. शोधा आणि सांगा मला. आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश आपल्या आईचा आणि आपल्या बापाचा काय कर? मान राख. पुढे सांगितलं, म्हणजे जो देश तुला परमेश्वर देणार आहे त्यात तू चिरकाळ राहशील. दीर्घ आयुष्य तुला भेटणार आहे. अजून काय होणार आहे? पुढे काय सांगितलं? खून करू नको. हा, काय भेटणार? आई वडिलांचा सन्मान केल्यानंतर आई वडिलांना फुलं जिवंतपणे दिल्यावर, जिवंतपणे ताट आणा, जेवण आणा, खाऊ घाला, पिऊ घाला, लाड करा आणि आशीर्वादित व्हा. आमेन. तुम्हाला माहिती आहे का? म्हणा इसाकाला 2 लेकरं झाले, पण बाप म्हणला यसावा, आता मला वाटतं मी मरून जाणार आहे, तू माझ्यासाठी काय कर? हरणाचं मांस आण. लगेच आई उठली. कोण उठलं? आई उठली. लहान लेकरं म्हणे, अरे याकोबा जाय लवकर, बकरू काप. आणि लगेच बापाला खाऊ घातलं. आणि मग मोठ्याचे आशीर्वाद कोणाला मिळाले? याकोबाला मिळाले. कशामुळं? हा, अरे आता बापाला प्रसन्न. बापाला काय खाऊ घातले? मटण. मटण झाकपाक बोकड्याचं. बापाला मटण नाही आणायचं, स्वतःला आणायचं. नाही आणायचं नाही, त्यांना आज पोहे करू आपण. काय करायचं त्यांना? पास्टर आले का नाही, ह्या लांबूनच आज पोहेच करून टाकू. पण तुम्ही तसे नाहीये, तुम्ही चांगले सगळे. तुम्ही मला कधीच म्हणजे असं चांगलं जेवण करतात, चांगलाच माझं तुम्ही काय करत आहे? सन्मान करतात. खूप पुढं करतात तुम्ही. आपल्या चर्च मधले सगळे जे लोक आहेत ना, सगळे लोक काय कमी नाही करीत मला, सगळे देतात. तुम्ही ब्रदर दोघं पण झाले, आता पण झाल्या, परत अजून काही लोक आले नाही, ते गेले का माझ्या खूप पुढं करतात. काय करतात ते? माझा सन्मान करतात, माझा सन्मान. आणि म्हणून मी त्यांना काय देतो? मनापासून खाऊ घातला ते घालतात, देतात, दशमून देतात, दान देतात. म्हणून मी तुम्हाला काय करतो? मनापासून आशीर्वाद देतो. तुम्ही असं नका समजू मी तुम्हाला पुढे पण आशीर्वाद देतो आणि माग सुद्धा तुमच्यासाठी रडतोय देवाकडे, गुडघ्यावर गुडघे टिकून रडतोय प्रत्येक व्यक्तीसाठी. प्रभू त्याला आशीर्वादित कर, तिला आशीर्वादित कर, या आशीर्वादित कर. आणि तो परमेश्वर काय करतो? तुम्हाला काय करत आहे? तुमच्या हाताला यश देत आहे. हर एक गोष्टीला परमेश्वर काय देत आहे? हर एक प्रकारचे काय देत आहे? ब्लेसिंग देत आहे. बापाने पण आशीर्वाद दिला पाहिजे, तुम्ही पण आशीर्वाद घेतलं पाहिजे.
याकोबाने एसावाने काय केलं? आशीर्वाद घेतले. आशीर्वाद घेतले. बघा ना इकडं कस काय घेतले. उत्तम प्रकारे बापाने पाणी मागितलं तर आणून द्या, आईने मागितलं तर आणून द्या, काय काम सांगितलं करा. कशासाठी? कशासाठी करायचं बोला ना. शेजारच्याला सांगा आशीर्वादित वाटण्यासाठी. हा करायचं का नाही? करायचंय. मग आई बाप आजपासून पास्टर म्हणले तर आता आई बापांनी सांगितलं करायचं, मग बाकीच्याने सांगितलेलं करायचं ना, असं नाही. असं आहे का? सगळ्यांचं ऐकायचं, आजी बाबाचं ऐकायचं, आत्याचं ऐकायचं, मामाचं ऐकायचं, सगळ्यांचं ऐकायचं. काय करायचं? आशीर्वाद घ्यायचा. आजीचं डोक्यावर हात ठेवून म्हणायचं मला आशीर्वाद दे. काय म्हणायचं? आजीकडे जायचं, आजोबाकडे पण जायचं. हा याकोब कुठे गेला? याकोब आपल्या बापाकडे गेला. यासाव कुठे गेला? आपल्या बापाकडे गेला. आणि काय घेतलं? मला आशीर्वाद द्या. तर तुम्ही आणि मी आपल्या आई बापाकडे जा आणि मला आशीर्वाद दे. जातात का नाही? जायलाच पाहिजे. आज नसेल गेलं तर आज मला आशीर्वाद दे बरं. डोकं खाली घ्या, नम्र व्हा जरा, मला आशीर्वाद दे. नक्कीच तो परमेश्वर तुम्हाला काय करणार? आशीर्वाद देणार आहे. जर तुमच्या आई वडिलांचे हात तुमच्या डोक्यावर येणार आहे तर तुमचे आशीर्वाद कुणी रोखू शकत नाही. जर तुम्ही आई वडिलांचं मन दुखावणार आहे तर तुमचे आशीर्वाद तुम्ही हाताने काय करून टाकणार आहे? गमावणार आहे. हालेलुया. बोला हालेलुया. बोला हालेलुया. बोला हालेलुया. किती लोक आनंदित आहे? मला मी आशीर्वाद देते. आता घरी जाऊन आशीर्वाद घ्या मोठे. काय म्हणायचं? मला आशीर्वाद दे म्हणायचं. काय म्हणायचं? मला आशीर्वाद दे. माझ्याकडून पण आशीर्वाद घ्या. बरोबर. डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद घ्या. कशावर? डोक्यावर हात ठेवून. प्रेज द लॉर्ड. आज इसाकाने काय केलं? याकोबाला आणि एसावला काय दिले? दोघांना आशीर्वाद दिलेले आहे. प्रेज द लॉर्ड. या वचनाद्वारे देव